श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती। देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ विश्वपती अधिपती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत। चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात। आज आपण भगवान शिवशंकराचे अत्यंत महत्त्वाचे रहस्यमय बहुगुणी अतिशीघ्र फळ प्राप्त करणारे प्रभावशाली उपाय पाहणार आहोत। तर नंबर 1, मुख्य दरवाजाला उंबरठा असणे आवश्यक आहे। घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजेही कधीही उंच किंवा मोठे असू नये। मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले कधीही चिटकू नये, कारण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपले पाऊल पडणे योग्य नाही। घराच्या मुख्य दरवाजात नेहमी रोज स्वच्छता पुसून ठेवावे। तसेच सायंकाळी 3 सांजेला मुख्य दरवाजा थोड्या वेळ उघडा ठेवावा, त्यामुळे धूप दीप दाखवावा। नंबर 2, ज्या स्त्रिया दररोज सूर्यनारायणाला अर्घ्य देऊन नमस्कार करतात किंवा गणपतीला विधीपूर्वक पूजा करून नमस्कार करतात, तिचं आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, तेजाची प्राप्ती होते, असे विशेष शिवपुराण कथेत म्हटले आहे। नंबर 3, तुळशी वृंदावनमध्ये काही व्यक्तींना सवय असते भगवान शिवशंकराची पिंड ठेवली जाते, तर ते चुकीचे आहे। तसेच काही व्यक्ती भंगलेल्या मूर्तीसुद्धा तुळशीत ठेवतात, तेही चुकीचे आहे। तुळशीचं फक्त भगवान श्री हरी विष्णूचे शाळीग्राम ठेवले जातात। नंबर 4, घरातील देवघरामध्ये जी आपली पिंड असते, शिवलिंग असते, त्यावरती नाग नसावा, तसेच नंदीही नसावा। पिंड ही साधी दगडी असली तरी चालेल, पण मात्र शक्यतो ती पितळेचीच असावी। घरामध्ये देवघरात महादेवाची पिंड ठेवावी, मूर्ती किंवा फोटो ठेवू नये। देवघरात पिंड 3 इंचापेक्षा मोठी असू नये आणि 3 इंचापेक्षा छोटीही असू नये। नंबर 5, भगवान शिवशंकर हे विश्वपती अधिपती आहेत, न्यायप्रिय देवता आहेत आणि यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत। आणि जसे देव, दानव, यक्ष, किन्नर, भूत, प्रेत आणि इतरही अनेक योनी जीवजंतू महादेवास भजतात, पूजतात आणि जिथे महादेवाची मूर्ती, फोटो असतो तिथे त्यांचे सर्व भक्त उपस्थित होतात। नंबर 6, ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा महादेवाच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा कधीही घालू नये, तर अर्ध प्रदक्षिणा करून नमस्कार करावा, कारण उत्तर दिशेला जिथे जलाधारी असते तिथे सर्व भक्तांचा अदृश्य रूपाने उपस्थिती असते, तथा उत्तर दिशेने महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक घातलेले पाणी तीर्थरूपाने वाहत असते, ते पाणी ओलांडून गेल्याचे पातक आपल्या माथ्यावर लागते। नंबर 7, शिवपुराणानुसार मानवाला पिंडपूजन सांगितलेले आहे, म्हणूनच संपूर्ण भारतात महादेवाचे मुख्य शक्तिपीठावर महादेवाची पिंड लिंग रूपाने स्थापन केलेली दिसून येते आहे। 12 ज्योतिर्लिंग ही लिंग म्हणजेच पिंड रूपाने आहेत, यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते। नंबर 8, भगवान शिवशंकराला तुम्ही रोज जलाभिषेक करता, 1 लोटा जल समर्पित करतात, तर त्यावेळेस तुम्हाला शुद्ध पाण्यासह रुद्र सूक्त पठण मनोभावे करत जलाभिषेक करावा। असे केल्याने भगवान शिवशंकर अतिशय शीघ्र प्रसन्न होतात आणि जी काही तुमची मनोकामना इच्छा आहे ती पूर्ण करतात। नंबर 9, गुरुचरित्रात विशेष असे म्हटले आहे की नित्याच्या रुद्राभिषेकानं दीर्घायुष्य, आरोग्य मिळतं आणि अकाली मृत्यू टळतो। महादेवाची नियमित रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड स्त्रिया सौभाग्यवती राहते आणि सुख समृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते। नंबर 10, शिवपुराणानुसार भगवान शिवशंकरांनी शंख चोर नावाच्या असुराचा वध केला होता। तो भगवान विष्णूचा भक्त असल्याने त्याची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते, त्यामुळे भगवान शिवशंकराला कधीही शंखाने पूजा करू नये, विधी करू नये, तसे शंख कधीही समर्पित करू नये। नंबर 11, भगवान शिवशंकर हे अजन्म वैरागी होते, त्यामुळे शृंगार संबंधित कोणत्याही वस्तू त्यांना अर्पण केल्या जात नाहीत। म्हणजे हळद, कुंकू हे भगवान शिवाला समर्पित केले जात नाही। हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते, त्यामुळे हळद किंवा कुंकू भगवान शंकराला अर्पण केले जात नाही, या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात। नंबर 12, शिवपुराणात विशेष असे म्हटले आहे की असुरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेला एक कथेनुसार त्याची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती। भगवान शंकराने
जलंधराचा वध केला होता. त्यामुळे भगवान शंकराच्या पूजेत किंवा नैवेद्यामध्ये तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता. म्हणून भगवान शिवशंकराच्या कुठल्याही पूजेमध्ये तुळशीपत्र वापरले जात नाही. नंबर 13, भगवान शिवशंकराला नारळ हे अखंड समर्पित केला जातो. नारळाच्या पाण्याचा भगवान शिवशंकरावर कधीही अभिषेक केला जात नाही. नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते. म्हणून शुभ कार्यात नारळाचा विशेष असा वापर करून त्यांचा प्रसाद म्हणून वापर केला जातो. पण भगवान शंकरांना अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते. नंबर 14, रात्री 9:15 विशेष हा उपाय करावा. महादेवाच्या शिवलिंगावर घरातील महादेवाच्या पिंडीचा अभिषेक केला तरीही चालतो. आवळ्याच्या पाण्याने महादेवाचा अभिषेक केला तरी चालतो. आवळ्याच्या पाण्याने महादेवाचा अभिषेक केल्याने जो व्यक्ती खूप आजारी आहे त्या व्यक्तीच्या नावेने 2-3 वेळेस अभिषेक करावा. त्या व्यक्तीला लवकरात लवकर आराम मिळतो अशी प्रार्थना करावी. त्या व्यक्तीच्या आयुष्यात शरीरात नक्कीच फरक जाणवेल. नंबर 15, संतान प्राप्तीसाठी विशेष उपाय. 108 बेलपत्राला दुधात बुडवून ओम नमः शिवाय जप करत शिवलिंगावर समर्पित करावे. हे तुम्ही 7 सोमवार करावे. प्रत्येक बेलपत्राला पाठीमागच्या बाजूने समर्पित करावे. असे मानले जाते की लवकर संतान प्राप्ती होते. नंबर 16, शिवमहापुराण कथेत विशेष वर्णन केले आहे की कधी तुम्हाला वाटले माझ्या जीवनामध्ये खूप संघर्षाचे जीवन चाललेले आहे, खूप त्रासदायक जीवन चाललेले आहे, खूप कष्टाचे जीवन चाललेले आहे, तर शिवमहापुराण कथा असे म्हणते की 2 पुष्प आणि 2 बेलपत्र, एका बेलपत्रावर सफेद फूल आणि एका बेलपत्रावर लाल फूल, जे लाल फुलाचे बेलपत्र आहे ते अशोक सुंदरीच्या स्थानावर समर्पित करावे आणि सफेद बेलपत्राचे फूल आहे ते बेलपत्र भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर समर्पित करावे. आपल्या मनातील मनोकामना हृदयापासून भगवान शिवशंकराला सांगावे. जर आपण हृदयापासून बाबा भोलेनाथाला आपल्या इच्छा मनोकामना सांगितल्या तर भगवान भोलेनाथ कितीही आपली कठीण परिस्थिती, विषम परिस्थिती असेल तर त्यातून नक्की बाहेर काढतात. नंबर 17, आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये कोणत्या स्वरूपात कोर्ट कचेरी चालू असेल, पती पत्नीमध्ये कोर्ट कचेरी चालू असेल, तुम्हाला तुमचे प्रेम मिळवायचे असेल तर भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर कनेरीच्या फुलाची माळ, जिथे शिवलिंगावर जलाधारीला असते त्या जलाधारीमधून थेंब थेंब पाणी पडते. भगवान शिवशंकराच्या 5 मुलींचे स्थान आहे, तर जलाधारीपासून शिवलिंगाच्या टोकापर्यंत बांधावी. त्या शिवलिंगापर्यंत कनेरीच्या फुलांची माळ बनवून स्पर्श करून शिवरात्रीच्या दिवशी अर्पण करावे. प्रदोष काळामध्ये पती पत्नीमध्ये कितीही मोठे भांडण होत असेल तर आपापसात प्रेम वाढण्यास मदत मिळते. नंबर 18, आजच्या कलियुगात लोक आपल्या दुःखाने दुःखी नाहीत, पण दुसऱ्याच्या सुखाने जास्त परेशान आहेत. काही स्त्रियांना तर कोणत्याही मेडिकल प्रॉब्लेम नसतो, पण लोक त्या स्त्रीला प्रॉब्लेम असल्याचे गावभर करतात, त्यामुळे तिला संतान होत नाही. त्यांच्यावर हा एक खूप प्रभावशाली उपाय आहे. जे रुईचे झाड असते त्या झाडाला एक फळ येते. त्या फळातून रुईसारखंच म्हणजेच कापसासारखे पांढरे शुभ्र असते ते फूल प्रकाळे निघते. त्या रुईची वात बनवून ती वात चमेलीच्या तेलामध्ये किंवा अळशीच्या तेलामध्ये त्याची ज्योत प्रज्वलित करावी. तर यामुळे सुद्धा कोणी जादूटोणा केला असेल किंवा नजरबाधा झाली असेल तर तो समाप्त होतो आणि ज्या स्त्रीला दोष दिला जातो तिचा दोषही नष्ट होतो. नंबर 19, भगवान शिवशंकरावर सोमवारच्या दिवशी कमळाचे फूल, पिवळे सफेद फूल भगवान महादेवाला मनोभावे अर्पण केले जाते. रुद्रसूक्त येत असेल तर, पुरुष सूक्त येत असेल तर, या दोन्हीपैकी जे काही येत असेल तर ओम शब्दाचे स्मरण करून पूजाविधी करून हे मनोभावे अर्पण करावे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. धन्यवाद.